नमस्कार मंडळी. तर हे बघा आमचे घरचे देव इकडे आहेत. माहेरचे देव बोनकोड्याला ते आहेत माझे माहेरचे देव. आणि हे आहेत फ्रंट. नमस्कार मंडळी, हे आहेत माझे माहेरचे देव. हे बघा, हे आहे घटस्थापना केली आणि ही देवीची स्थापना केली. तर आम्ही आलोय बोनकोड्याला. मी राहते पनवेलला. आणि या आहेत माझ्या बहिणी जयश्री आणि वनिता ताई. हे माझे काका तात्या बोलतो आम्ही. आणि हे माझे मिस्टर, हा माझा मुलगा निशांत. नमस्कार मंडळी, हे आहेत माझे माहेरचे देव. हे बघा, हे आहे घटस्थापना केली आणि ही देवीची स्थापना केली. तर आम्ही आलोय बोनकोड्याला. मी राहते पनवेलला. आणि या आहेत माझ्या बहिणी जयश्री आणि वनिता ताई. हे माझे काका तात्या बोलतो आम्ही. आणि हे माझे मिस्टर, ते आहेत त्यांचा देवारा. हा आहे किचन. या माझ्या वहिनी दोघी चहा बनवते, एक भांडी घासते. ही आहे निकिता वहिनी आणि ही आहे कीर्ती वहिनी. आणि हा बनतोय चहा. मी आले देवांच्या पाया पडायला माहेरी. हे बघा, असं आहे माझं घर माहेरचं. ही माझी भाची शिल्पा, ही बहीण जयश्री, छोटी बहीण. हा आहे भाऊ रत्नाकर, ओके. आणि हा धर्मेंद्र, छोटा भाऊ. मोठा भाऊ घरात नाही, बाहेर गेलाय. चला तर. अयोध्येमध्ये येण्यासाठी पुष्कळ प्रमाणामध्ये बसलेले आहेत. ईशान्यशी गेले गमन, आला अयोध्येला गुण. सर्व सुरते दिनांजना भेटून राज्य करिता झाला. मग अशा रीतीने प्रभू रामचंद्र या दसऱ्याच्या मुहूर्तावर अयोध्येला आले. चित्तेला घेऊन आले. राज्यकारभार सगळा करून आला. सर्व देवऋषी आनंद झाले कुठे अवघे बंद. सिंहारमण केले प्रसिद्ध, स्वच्छ झाले लक्ष्मीशी. अशा रीतीने मग प्रभू रामचंद्राने सुद्धा श्रीमोल्लंघन केला. कसं केलं श्रीमोल्लंघन? कारण प्रभू रामचंद्र त्यावेळेला 14 वर्ष वनवासामध्ये होते. आणि वनवासाची दिशा ते सीमारेषा त्यांनी ओलांडली आणि आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत. हे आहे आमची गावदेवी. विजयदशमीची पूजन करावे. आणि हे विठोबा ज्ञानेश्वर महाराज. मग शमीपूजन करावं किंवा दसऱ्याच्या दिवशी सिंहोल्लंघन करावं. कशामध्ये करावं? तर आनंदामध्ये आणि नामस्मरणाने सिंहोल्लंघन करावं. नवरात्री आणि विजयदशमीचं महापूजा करावी विशेष. त्या पूजेच्या कारणे आवश्यक वार्षिकी पूजा म्हणावी. हा नवरात्री विधी कथन केला कालिका पुराणावरून. रायाचे पूर्वजान नवरात्र करीते राहिले. अशा रीतीने आता या ज्या पूजा वगैरे आहे या ग्रंथातूनच आलेले आहे. आणि या ग्रंथाचा आधार घेऊन सर्व राजे महाराजे ऋषी यांनी ही पूजा आरंभ केली आहे. कल्प परत अवतार
कोटी जाती वारंवार कथा भेदे साचार अनेक परी असती ते कल्पपर्यंत हे देव लोक वगैरे सगळे होणार, पूजा अर्चा होणार, या कधी काली बंद होणार नाही. महानवमी दिवशी दान जे करावे देवी पूजन त्याचा महिमा न करे पूर्ण ब्रह्मादिका हरिहरा. हे देवी पूजन जे आहे या देवी पूजनाचा महिमा तुम्हाला करणार नाही. जो सुगंध पुष्प तोय करुणी देवी कारणे घाली स्नान तो जाय वैकुंठा लागून संशय नाही सर्वथा. या पूजा व्यवस्थित केल्या मनोभावाने देवीला सुगंध पुष्प म्हणजे वासाचे फूल वाहिले व स्नान घातले सुगंधे त्याला वैकुंठ मिळते. शिरे करून जो घाले स्नान त्यात प्राप्त इंद्रभुवना दरी स्नान आरतीचे गाण शिवलोकाशी पावे तो. म्हणजे चांगल्या लोकांमध्ये जातात, वैकुंठ लोक, इंद्र लोक, स्वर्ग लोक, चंद्र लोक, लोक. त्याचं कारण देवादिकांची आता ही आपली स्थापना झालेली आहे पांडुरंगाची. त्याच्यामध्ये प्राणमय अशी स्थापना, प्राण प्रतिष्ठा म्हणजे करा, त्याच्यामध्ये प्राण आहे. आपण जर खरोखर निष्ठेने जर देवाचं व्रत केलं, या देवाकडे जर काय मागितलं आपण तर ते मिळणार आपल्याला. आणि नमस्कार मंडळी, हे आहेत माझे माहेरचे देव. हे बघा, हे आहे घटस्थापना केली आणि ही देवीची स्थापना केली. तर आम्ही आलोय बोनकोड्याला. मी राहते पनवेलला आणि या आहेत माझ्या बहिणी जयश्री आणि वनिता ताई. हे माझे काका तात्या बोलतो आम्ही. आणि हे माझे मिस्टर. ते आहे त्यांचा देवारा. हा आहे किचन. या माझ्या वहिनी दोघी चहा बनवते, एक भांडी घासते. ही आहे निकिता वहिनी आणि ही आहे कीर्ती वहिनी. आणि हा म्हणतोय चहा. मी आली देवांच्या पाया पडायला माहेरी. हे बघा, असं आहे माझं घर माहेरचं. ही माझी भाची शिल्पा, ही बहीण जयश्री, छोटी बहीण. हा आहे भाऊ रत्नाकर, ओके. आणि हा धर्मेंद्र, छोटा भाऊ. मोठा भाऊ घरात नाही, बाहेर गेलाय. चला तर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये येण्यासाठी पुष्कळ प्रमाणामध्ये बसलेले आहेत. ईशान्यशी केले गमन आला अयोध्ये लागून सर्व सुहृदय दिनांजना भेटून राज्य करिता झाला. मग अशा रीतीने प्रभू रामचंद्र या दसऱ्याच्या मुहूर्तावर अयोध्येला आले, चित्तेला घेऊन आले, राज्य कारभार सगळा करून आला. सर्व देव ऋषी आनंद झाले तुटे अवघे बंद सीमारमण केले प्रसिद्ध स्वच्छ झाले दशमीशी. अशा रीतीने मग प्रभू रामचंद्राने सुद्धा श्रीमोहन केला. कसं गेलं श्रीमोहन? कारण प्रभू रामचंद्र त्यावेळेला 14 वर्ष वनवासामध्ये होते आणि वनवासाची दिशा ते सीमारेषा त्यांनी ओलांडली आणि आपल्या राज्यामध्ये आलेले आहे. हे आहे आमची गाव देवी. विजयादशमीशी पूजन करावे आणि हे विठोबा ज्ञानेश्वर महाराज. मग शमी पूजन करावं किंवा दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करावं. कशामध्ये करावं? तर आनंदामध्ये आणि नामस्मरणाने सीमोल्लंघन करावं. नवरात्री आणि विजयादशमी
वेळीच महापूजा करावी विशेष त्या पूजेच्या कारणे आवश्यक वार्षिकी पूजा म्हणावी हा नवरात्री विधी कथन केला कालिका पुराणावरून रायाचे पूर्वजान नवरात्र करीते राहिले अशा रीतीने आता या ज्या पूजा वगैरे आहे या ग्रंथातूनच आलेले आहे आणि या ग्रंथाचा आधार घेऊन सर्व राजे महाराजे ऋषी यांनी ही पूजा आरंभ केली आहे कल्प परत अवतार होती जाती वारंवार कथा भेदी साचार अनेक परी असती ते मग कल्पपर्यंत हे देव लोक वगैरे सगळे होणार पूजा अर्चा होणार या कधी काली बंद होणार नाही महानवमी दिवशी दान जे करावे देवी पूजन त्याचा महिमा न करे पूर्ण ब्रह्मादिका हरिहरा अशा रीतीने हे देवी पूजन जे आहे या देवी पूजनाचा महिमा तुम्हाला करणार नाही जो सुगंध पुष्प तोय करुणी दिली कारणे घाली स्नान तो जाय वैकुंठा लागून संशय नाही सर्वथा अशा रीतीने या पूजा व्यवस्थित आपण केल्या मनोभावाने देवीला सुगंध पुष्प म्हणजे वासाचे फुल वाहिले व स्नान घातले सुगंधेने त्याला वैकुंठ मिळते शिरे करून जो घाली स्नान त्यात प्राप्त इंद्रभुवना दरी स्नान आरतीचे राण शिवलोकाशी पावे तो म्हणजे चांगल्या लोकांमध्ये जातात वैकुंठ लोक इंद्र लोक स्वर्ग लोक चंद्र लोक लोक याचं कारण देवादिकांची आता ही आपली स्थापना झालेली आहे पांडुरंगाची त्याच्यामध्ये प्राणमय अशी स्थापना प्राण प्रतिष्ठा म्हणतो त्याला त्याच्यामध्ये प्राण आहे आपण जर खरोखर निष्ठेने जर देवाचं व्रत केलं या देवाकडून जर काय मागितलं आपण तर ते मिळणार आपल्याला